मित्रांनो, आपण कुठे पोहोचलो होतो? हो, विणकर चित्रांगथन वीरूला आपल्या घरी घेऊन गेला होता, हो ना? अशा प्रकारे अनाथ वीरूला आई, वडील, बहीण आणि एक भावाचं संपूर्ण कुटुंब मिळालं. ठीक आहे, पण पुढे काय झालं असेल? काहीतरी वाईट घडणार आहे. हिरानगर मध्ये फक्त बावळटपणा नाही तर आणखी काही वेगवेगळ्या घटना घडत असतात. चला आपण ही गोष्ट बघूया. चोराची तक्रार. एके दिवशी हिरानगरचा राजा सुंभकंतच्या दरबारात एक चोर तक्रार घेऊन आला. महाराज, काल जेव्हा मी माझ्या शेजाऱ्याच्या घरात घुसत होतो तेव्हा त्याच्या घरची खिडकी माझ्या पायावर पडली आणि माझा पाय तुटला. आणि आता मी चोरी करू शकणार नाही. कृपा करून तुम्ही माझ्या शेजाऱ्याला कठोर शिक्षा करा. राजाने मंत्र्याला बोलावले. हा बोलतोय ते योग्य वाटतंय. आता काय केलं पाहिजे? या माणसाच्या शेजाऱ्याला बोलावलं पाहिजे. सेनापती, महाराज. याच्या शेजाऱ्याला अटक करा आणि इथे घेऊन या. हो महाराज. सेनापतीने शिपायांकडे पाहून आदेश दिला. शिपाई लगेच त्या शेजाऱ्याला घेऊन आले. हे खरं आहे का तुझ्या घराची खिडकी तुटल्यामुळे याचा पाय मोडला? महाराज, तो एक चोर आहे. त्याचा पाय माझ्या घरात चोरी करताना तुटला हो. आम्ही त्याबद्दल नाही बोलत आहे. ती खिडकी तुझी होती ना? हो महाराज. याला लगेच फासावर लटकवा. अरे नाही नाही, दया करा महाराज. खिडकी जरी माझी असली तरी ती त्या मिस्त्रीने बनवली होती. मग मी दोषी कसं काय असू शकतो? मग तो मिस्त्री दोषी नाही आहे का? मला शिक्षा करू नका महाराज. बरोबर बोलतोय महाराज. घर बनवणाराच खरा दोषी आहे. हेच योग्य होईल. ठीक आहे, घर बनवणाऱ्या त्या मेस्त्रीला घेऊन या. सेनापती, तर तो तूच आहेस का ज्याने याचं घर बनवलं? होय महाराज. अच्छा, त्या घराची खिडकी तुटली आणि या बिचाऱ्या चोराचा पाय तुटला. आता हा पुन्हा कधीच चोरी करू शकणार नाही. तूच हे घर बनवलंयस ना, मग शिक्षा तुलाच व्हायला हवी. याला लगेच फाशी द्या. नको नको, माझ्यावर दया करा महाराज. जेव्हा मी घर बनवत होतो तेव्हा त्या रस्त्यातून लाल साडी नेसून एक बाई चालली होती. खिडकी बनवताना मी तिला पाहत होतो म्हणून खिडकी नीट बनू शकली नाही. मग मी दोषी कसा काय असू शकतो? ही चूक त्या बाईची आहे ना. मी आपल्या जीवाची भीक मागतो. हे सुद्धा बरोबर आहे. सेनापती, त्या बाईला लवकर दरबारात हजर करा. ती तूच आहेस का? जेव्हा मेस्त्री घर बनवत होता तेव्हा तूच त्या रस्त्यावरून चालली होतीस का? होय महाराज, पण तुझ्या लाल साडीमुळे मेस्त्र्याचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि त्याने खिडकी नीट बनवली नाही. म्हणून ती खिडकी चोराच्या पायावर पडली आणि त्याचा पाय तुटला. तुला याची शिक्षा मिळाली पाहिजे. हिला फाशी द्या. नाही नाही, दया करा महाराज. चूक साडी बनवणाऱ्याची आहे, ज्यांनी एवढी सुंदर साडी बनवली. मग मी दोषी कशी असू शकते? महाराज, चूक त्या विकणाऱ्याची आहे. कृपा करा आणि मला जाऊ द्या. मला जाऊ द्या महाराज. महाराज, बाईचं बरोबर आहे. सेनापती, त्या विणकराला दरबारात हजर करा. या बाईची लाल साडी तूच विणलीयस का? होय महाराज, मला आठवतंय की यांनी माझ्याकडूनच साडी विकत घेतली होती. तू किती गर्विष्ठ आहेस. तुझ्या लाल साडीने मेस्त्र्याचं लक्ष भटकावलं आणि त्याने खिडकी नीट नाही बनवली. ती खिडकी बिचाऱ्या चोराच्या पायावर पडली आणि त्याचा पाय तुटला. तुला याची कठोर शिक्षा झालीच पाहिजे. सेनापती, याला फासावर लटकवा. नाही 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 नाही, याची शिक्षा मला का मिळाली पाहिजे महाराज? मी काय अपराध केलाय महाराज? कृपया माझ्या बायको पोरांना अनाथ नका करू महाराज. अनाथ करू नका. राजाने चित्रांगथनचं काहीही ऐकलं नाही. विणकराला फाशी देण्यासाठी जल्लाद आला.
त्याने गळफास तयार केला. फासावर चढणाऱ्या चित्रांगथनला जल्लादाने निरखून पाहिले. याला फाशी नाही देऊ शकत. काय कारण आहे? या माणसाची मान खूपच बारीक आहे. फास लागला जाणार नाही आणि त्यामुळेच याचा मृत्यू होणार नाही. सेनापती, आज्ञा महाराज. शिक्षा तर झालीच पाहिजे. परंतु हे कसं शक्य आहे महाराज? याच्या कुटुंबातील अशा एखाद्या व्यक्तीला घेऊन या ज्याच्या गळ्याला हा फास लागू शकतो. ठीक आहे महाराज. मग विणकराचा मुलगा चालणार नाही का? त्याला आणू शकतो? त्यालाच घेऊन या. राजाचं बोलणं ऐकून चित्रांगथन बेशुद्ध पडला. शिपाई लगेचच चित्रांगथनच्या दत्तक घेतलेल्या वीरूला घेऊन आले. वीरूला पाहून जल्लाद खुश झाला. मुलाला हसताना पाहून सगळे दंग झाले. मी पहिल्यांदाच असा माणूस पाहतोय जो आनंदाने फासावर जातोय. तुला एवढा आनंद का होतोय? अरे, आनंद का नाही होणार? आज खरोखर एक शुभ दिवस आहे. आजच्या दिवशी एखाद्याचा मृत्यू झाला तर तो स्वर्गाचा राजा होईल. त्याला ती सगळी सुख मिळतील जे राजाकडे सुद्धा नाही. खाणे, राजवाडा, धन दौलत सगळं काही. सेनापतीने दंग होऊन वीरूकडे पाहिले. अरे, तू काय बघतोयस? मला लवकर शिक्षा दे. जर कुणीही स्वर्गाचा राजा होऊ शकतो तर मी का नाही? तसही हा मुलगा खूपच लहान आहे. जर ही गोष्ट खरी आहे तर स्वर्गाचा राजा मीच होणार. तो गळफास माझ्या गळ्यात बांध. इथे मंत्री उभा असताना सेनापती स्वर्गाचा राजा होऊ शकत नाही. राजा शुंभकंद जो हे सगळं पाहत होता तो अचानक त्यांच्या समोर गेला. जर कुणी स्वर्गाचा राजा होणार असेल तर तो मीच आहे. तुमचा राजा असल्यामुळे हा माझा अधिकार आहे. याबद्दल कुणी विचार सुद्धा नाही केला पाहिजे. हा फास माझ्या गळ्यात बांधा. हे सगळं पाहून तिथे उभे असलेले सगळे लोक दंग झाले. या दरम्यान वीरू पळत चित्रांगथन जवळ गेला आणि त्याला उठवलं. उठा बाबा, उठा. आपण लवकरात लवकर इथून पळून गेला पाहिजे. या राज्यात सगळे मूर्खच आहेत. चला, आपण इथून पळून जाऊ. गळफासापासून वाचल्यानंतर वीरूने सुटकेचा निश्वास सोडला आणि आपल्या बाबांसोबत घरी पळून गेला.